नमस्कार मित्रांनो, 10th CET एक्झाम प्रिपरेशन या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, या चॅनलवर आपण 10th ची CET एक्झाम होणार आहे त्यावरती जास्त फोकस करणार आहे. सो तुम्हाला या चॅनलमुळे तुमच्या CET एक्झाममध्ये नक्कीच मदत होईल. त्यामुळे हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बघूया आपला पहिला प्रश्न. पहिला प्रश्न आहे, डॅश इज नेसेसरी टू चेंज द स्पीड ॲज वेल ॲज द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट. ठीक आहे, तर या प्रश्नासाठी आपल्याला 4 ऑप्शन दिलेत. पहिला ऑप्शन आहे प्रेशर, दुसरा आहे फोर्स, तिसरा ॲक्सिलरेशन आणि चौथा आहे नन ऑफ दिस. कोणतीही वस्तू हलवण्यासाठी किंवा तिची डायरेक्शन चेंज करण्यासाठी आपल्याला फोर्स लावावा लागतो, बरोबर. म्हणून स्पीड आणि डायरेक्शन चेंज करण्यासाठी आपल्याला ऑब्जेक्टला फोर्स लावावा लागेल. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असणार बी. चला तर मग बघूयात प्रश्न नंबर 2. सन अट्रॅक्टिंग द प्लॅनेट्स अर्थ टुवर्ड इटसेल्फ बिकॉज ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर बी सेंट्रिफ्युगल फोर्स. ऑप्शन नंबर सी ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड ऑप्शन नंबर डी इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. ठीक आहे, तर सन हा जो आहे तो प्लॅनेट्स आणि अर्थला स्वतःकडे अट्रॅक्ट करतो बाय सेंट्रिपिटल फोर्स. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन नंबर ए सेंट्रिपिटल फोर्स. पुढचा प्रश्न आहे, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम इज नोन ॲज. ऑप्शन नंबर ए न्यूटन्स फर्स्ट लॉ. ऑप्शन नंबर बी केपलर्स फर्स्ट लॉ. ऑप्शन नंबर सी केपलर्स सेकंड लॉ अँड ऑप्शन नंबर डी ग्रॅव्हिटेशनल लॉ. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की हे जे स्टेटमेंट आहे हे आहे केपलर्स सेकंड लॉ ऑफ केपलर्सच्या सेकंड लॉचं, बरोबर. त्याच्यामुळे याचं आन्सर असेल ऑप्शन नंबर सी. चला तर वळूयात आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. क्वेश्चन नंबर 4. इफ आर इज द ॲव्हरेज डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन अँड टी इज इट्स टाइम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन देन डॅश. ऑप्शन नंबर ए दिलेला आहे टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब. बी आहे टी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर. सी आहे टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू 1/r स्क्वेअर आणि डी आहे नन ऑफ दिस. तर मित्रांनो, इथं जे स्टेटमेंट दिलेलं आहे इफ आर इज द ॲव्हरेज डिस्टन्स पासून देनपर्यंत, तर हा आहे केपलर्सचा थर्ड लॉ आणि त्यानुसार टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल असतो आर क्यूबला. म्हणून आपला आन्सर असेल ऑप्शन नंबर ए. आता क्वेश्चन नंबर 5. अकॉर्डिंग टू न्यूटन्स थेरी एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाईट. आणि याच्यासाठी आपल्याला ऑप्शन दिलेत व्हेलॉसिटी. ऑप्शन नंबर बी दिलाय फोर्स. ऑप्शन नंबर सी दिलाय एक्सिलरेशन आणि ऑप्शन नंबर डी दिलाय नन ऑफ दिस. तर मित्रांनो, न्यूटन्स थेरीनुसार युनिवर्समधला प्रत्येक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टला हा काहीतरी फोर्सनी अट्रॅक्ट करत असतो. त्यामुळे आपलं ऑप्शन नंबर असेल, करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन नंबर बी फोर्स. चला तर बघूयात क्वेश्चन नंबर 6. द डॅश फोर्स इज मच विकर दॅन अदर फोर्सेस इन नेचर. तर याच्यासाठी ऑप्शन दिलाय ए ग्रॅव्हिटेशनल फोर्स, बी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, सी न्यूक्लिअर फोर्स आणि डी इंटरमॉलिक्युलर फोर्स. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, न्यूक्लिअर फोर्स हे सगळे खूप स्ट्रॉंग फोर्सेस आहेत. त्यामुळे जो उरलेला ऑप्शन आहे आपला तो म्हणजे डी. तर याचा आन्सर आहे डी इंटरमॉलिक्युलर फोर्स. आता बघूयात क्वेश्चन नंबर 7. फॉर्म्युला ऑफ टोटल एनर्जी ऑन द सरफेस ऑफ अर्थ डॅश. ऑप्शन दिलेले आहेत ए कायनेटिक एनर्जी, बी पोटेन्शियल एनर्जी प्लस ग्रॅव्हिटेशनल एनर्जी, सी कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी आणि डी नन ऑफ दिस. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे, तर याचं आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. चला तर मित्रांनो, वळूयात आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. क्वेश्चन नंबर 8. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू. ऑप्शन आहे ए GMM/r, बी 1/r, सी 1/r क्यूब आणि डी आर स्क्वेअर. ठीक आहे, तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय सांगतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा डायरेक्टली प्रपोर्शनल असतो दोन ऑब्जेक्टच्या
प्रोडक्टच्या मासला, म्हणजे M1 आणि M2च्या प्रोडक्टला तो डायरेक्टली प्रपोर्शनल असेल आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतो त्यांच्या डिस्टन्सच्या स्क्वेअरला. म्हणजेच दोघांमध्ये जर डिस्टन्स असेल r तर तो इन्व्हर्सली प्रपोर्शनल असेल r स्क्वेअरला. म्हणून आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, r स्क्वेअर. बघूयात आपला पुढचा प्रश्न. क्वेश्चन नंबर 9. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड अ स्टार इज डॅश. ए ऑप्शन आहे इलिप्टिकल, बी ऑप्शन आहे सर्क्युलर, सी ऑप्शन आहे लिनियर आणि डी ऑप्शन आहे नन ऑफ दिस. तर जे प्लॅनेट्स आहेत ते कोणत्या ऑर्बिटमध्ये फिरतात, तर इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतात. ठीक आहे, तर त्याचं आपलं आन्सर काय असेल, आन्सर असणार आहे ए, इलिप्टिकल. वळूयात आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. क्वेश्चन नंबर 10. द फ्री फॉल ऑफ एन ऑब्जेक्ट इज पॉसिबल ओनली इन. ऑप्शन आहे ए व्हॅक्यूम, बी एअर, सी ऑन द अर्थ अँड डी नन ऑफ दिस. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की फ्री फॉल हा जो आहे, कोणत्याही ऑब्जेक्टचा फ्री फॉल हा पॉसिबल असतो फक्त व्हॅक्यूममध्ये. त्यामुळे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए व्हॅक्यूम.